दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे निकाल शनिवारी आले। भाजपला 27 वर्षांनंतर स्पष्ट बहुमत मिळाले। भाजपने 48 जागा जिंकल्या आणि आम आदमी पक्षाने 22 जागा जिंकलेल्या आहेत। तर भाजपला आपपेक्षा 3.6% पेक्षा जास्त मतं मिळाली आहेत। यामुळेच 26 जागा जास्त मिळाल्या आहेत। गेल्या निवडणुकीत 8 जागा होत्या तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही। 1993 मध्ये भाजपने 49 जागा जिंकल्या होत्या, म्हणजे 2/3 बहुमत। 5 वर्षाच्या सरकारमध्ये मदनलाल खुराना, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं। 1998 नंतर काँग्रेसने 15 वर्ष राज्य केलं। त्यानंतर 2013 पासून आम आदमी पक्षाचे सरकार होते। यावेळीच भाजपने 71% स्ट्राईक रेटसह आपल्या जागा 40ने वाढवल्या आहेत। पक्षाने 68 जागा लढवल्या आणि त्यात 48 जागा जिंकल्या। त्याचवेळी आपने 40 जागा गमावल्या आहेत। आपचा स्ट्राईक रेट 31% होता। गेल्या निवडणुकीच्या 2020च्या तुलनेत भाजपने आपल्या मतांचा वाटा 9% पेक्षा जास्त वाढवला। त्याचवेळी आपला सुमारे 10% नुकसान झाले आहे। काँग्रेसला एकही जागा मिळाली नसली तरी त्यांना त्यांच्या मतांचा वाटा 2%ने वाढवण्यात यश आलं आहे। तर या निवडणुकीवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।